नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. हिट अँड रन प्रकरणात न्यायाधीशला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, तर पोलीस प्रशासनावर देखील प्रश्न निर्माण होतो. खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप. सिद्धार्थ उद्यानातील वाघ आणि बिबट्यांचे खास थाट. उन्हाची चाहूल लागताच प्राणी संग्रहालयात कूलर आणि थंडाईचे महानगरपालिकेचे खास नियोजन. आता सविस्तर बातम्या. हिट अँड रन प्रकरणात न्यायाधीश पोलीस प्रशासनावर प्रश्न निर्माण होतो, असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं असून आपल्या शहरात बेगमपुरा पोलीस ठाण्याशेजारी आणि पोलीस आयुक्तालयाच्या समोर पत्त्याचे क्लब सुरू असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. कुछ दिनों से पुणे की एक घटना अखबार के और टेलीविजन की सुर्खियां बनी हुई है. एक 17 साल का करोड़पति बाप का बेटा शराब के नशे की हालत में 2-2.5 करोड़ रुपये की पोर्शे कार चलाता है नशे की हालत के अंदर और एक्सीडेंट कर देता है. एक लड़का और एक लड़की दोनों की जान चले जाती है. रास्ते के ऊपर उनकी लाशें पड़ी रहती है. अश्विनी कोष्टा और अनीश अवध्या, ये एक लड़का और एक लड़की का नाम है. इनका कोई कसूर नहीं, सड़क के ऊपर जा रहे, कसूर किसी और का, लेकिन जान इन दोनों को गंवानी पड़ी. सबसे पहले तो मैं इनके परिवार वालों को श्रद्धांजलि देता हूं. इस घटना से एक सवाल पैदा होता है उन माँ बाप के सामने जो पैसा कमाने की होड़ के अंदर अपने नौजवान बच्चे आज क्या कर रहे हैं, किस हालात में है, अपने पैसे का इस्तेमाल कैसा कर रहे हैं, या अपने बाप के पैसों के ऊपर कैसी अय्याशी कर रहे हैं, ये कई सारे सवाल खड़े करता है. ये लड़का जो है ये 17 साल की उम्र का एक्सीडेंट कर देता है. वहीं का वहीं लोग उसे पकड़ लेते हैं, वहां पे मारपीट होती है, उसको पुलिस स्टेशन ले जाया जाता है. अब पुलिस का जो भी रवैया रहा होगा उस लड़के के साथ, क्योंकि चंद ही मिनटों के अंदर पता चल जाता है कि पुणे के बहुत बड़े बिल्डर का बेटा है, तो स्वाभाविक है अगर आम आदमी रहता तो उसके साथ अलग सलूक होता. और चूंकि बड़े बाप का, करोड़पति बाप का बेटा है और पता चलता है कि कुछ नेता भी वहां पे पहुंच जाते हैं इस बच्चे की पैरवी करने के लिए, जो हकीकत में एक हत्यारा साबित होता है. आज पूरे पुलिस डिपार्टमेंट की छवि के ऊपर सवालिया निशान खड़ा किया जा रहा है कि कैसे अगर रात में इतने बजे तक की इजाजत है क्लब्स खुले रहने की, तो 3-3 बजे तक कैसे खुले रहते हैं. और ये सिर्फ पुणे के हद तक की बात नहीं है, मेरे अपने शहर के अंदर भी बहुत सारे ऐसे जुए खाने के क्लब चलाए जा रहे हैं. एक तो बेगमपुरा पुलिस स्टेशन के बाजू ही चलाया जा रहा है. एक क्लब जो है वो पुलिस कमिश्नर ऑफिस के सामने चलाया जा रहा था, जिसे अभी नए डीसीपी आए हैं उन्होंने बंद करवाया है. तो ये सवाल ये पैदा होता है कि अरे ऐसे बहुत सारे हैं. कन्नड़ के अंदर है तो खुलेआम क्लब चल रहे हैं, कोई उसके ऊपर दखल नहीं ले रहा है इसमें. आप सिर्फ आपकी चोरी छुपाने के लिए देखिएगा हम कितनी अच्छी कार्रवाई कर रहे हैं करके ये दिखाने की कोशिश कर रहे हैं. अगर आप ईमानदारी से पूरे ऑफिसर्स, पूरे गवर्नमेंट ऑफिसर्स अगर काम करें तो यकीनन इस तरह की घटना होगी नहीं और बेकसूर लोगों की जान जाएगी नहीं. जो पूना में हुआ, जो नागपुर में हुआ, वो औरंगाबाद में भी हो सकता है, क्योंकि यहां पे भी कई जगह के ऊपर 2 नंबर के धंधे चल रहे हैं. रात में क्या क्या हो रहा है इस सभी को मालूम है. किसी न किसी के ऊपर तो अकाउंटेबिलिटी फिक्स करने की जरूरत है. और हाँ, महाराष्ट्र के गृह मंत्री, मुख्यमंत्री साहब, मगरमच्छ के आंसू अब बहाइए मत. अब ये मत आश्वासन दीजिएगा कि हम कार्रवाई करेंगे, हम सख्त से सख्त रवैया अख्तियार करेंगे करके. उसमें आप अकाउंटेबिलिटी सबसे पहले फिक्स करना है तो उस एक्साइज ऑफिसर की बदली नहीं, उनको बिल्कुल लात मारकर बाहर निकालिएगा. उसमें वो पुलिस स्टेशन जो इसके लिए दोषी है उन्हें है तो इमीडिएट है तो बर्खास्त करिएगा उसमें. और जो लोग इसके अंदर इन्वॉल्व है पहले उनके ऊपर कार्रवाई कर ले. मरने वाला तो मरकर चला गया है, अब कम से कम
उनकी आत्मा को शांति मिले, हम सब मिलकर इस सिस्टम को कैसा इम्प्रूव कर सकते हैं इसके लिए कोशिश करें। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण 2564 विद्यार्थ्यांनी 10 दिवसात ऑनलाईन नोंदणी केली आहे। पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 30 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रवेश समितीने घेतला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरातील 55 पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। एकूण 55 अभ्यासक्रमासाठी 15 ते 25 मे दरम्यान केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी सुरू आहे। जून महिन्यात प्रवेश पूर्व परीक्षा CET घेण्यात येणार आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश यावर्षी प्रवेश पूर्व परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहेत। या संदर्भात माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया समितीची शुक्रवारी बैठक घेण्यात आली। कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, समिती अध्यक्ष कॅप्टन डॉक्टर सुरेश गायकवाड, पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉक्टर IR मंझा यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते। पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 30 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदतवाढ देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। पदवीच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी ही CET देण्यास पात्र असणार आहेत। मार्च-एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 12 पदवी अभ्यासक्रमांचे निकाल आजपर्यंत जाहीर करण्यात आले आहेत। BA व BCom अभ्यासक्रमांचा निकाल 1 जून रोजी घोषित करण्यात येईल, तर BSc व सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल वेळेत लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली। पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 5 ते 30 मे या दरम्यान केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे। 28 मे सायंकाळपर्यंत एकूण 2564 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे, अशी माहिती युनिकचे संचालक डॉक्टर प्रवीण यन्नावार यांनी दिली। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शहर प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना 26 मे रोजी करण्यात येणार असून त्याची घोषणा करण्यासाठी शहरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी अधिक माहिती दिली। ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की येत्या 26 मेला धर्मवीर छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान नावाने एक नवी संघटना स्थापन होते आणि ही संघटना स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट असे आहे की गेल्या 50 वर्षापासून मराठवाडा संताची भूमी, क्रांतिकारांची भूमी असा म्हणून संबोधल्या जातो आहे, पण मराठवाड्याला जो दुष्काळाचा टॅग आहे, मराठवाड्याचा बेरोजगारीचा जो टॅग आहे, हा कोणीही बदलला नाही। कितीही सरकार आले, कितीही मंत्री झाले, पण जी स्थिती आहे ती आहे आणि या स्थितीचं परिवर्तन करण्यासाठी आम्ही 13 जानेवारीपासून पूर्ण मराठवाड्यातले खेड्यापाड्यात जाऊन तरुणांशी संवाद साधला आणि आम्ही नवी क्रांती करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ही संघटना स्थापन होते आणि मी नक्कीच तुम्हाला एक आश्वासन देतो की या संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यात नवी क्रांती तुम्हाला बघायला भेटेल। काय उद्देश असणार तुमच्या, तुम्ही संघटना स्थापन करते, काय तुमची भूमिका असणार आहे पुढचा? आमची भूमिका एवढीच आहे की मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशच्या पुढे गेला पाहिजे, सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आणि तरुणांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे, महिलांना सक्षमीकरण मिळालं पाहिजे, कला क्रीडा ह्या क्षेत्रात पण मराठवाड्याचं एक वेगळं नाव झालं पाहिजे, शिक्षण ह्या क्षेत्रात मराठवाड्याला खूप काही वलय मिळालं पाहिजे। संघटनेच्या नावावरून असं वाटतं की मराठा शैलीशी काम करणारी संघटना असं दिसतं? नाही, छत्रपती संभाजी महाराजांच्या शैलीशी काम करणारी संघटना आहे। त्या स्थापना होणार आहे, किती तरुणी असतील नेमकं त्या? एक 20-25 हजार लोक सहज येतील, कारण आम्ही सर्वांना सांगितलं की आपण 26 मेला या, एक 25,000चा आकडा तुम्ही नक्कीच पकडून चला। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी हाजी इसा कुरेशी यांच्यातर्फे थेट अजमेर येथील शरीफ दर्ग्यास चादर अर्पण करून दुआ मागितली। लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष 4 जूनच्या मतमोजणीकडे लागले आहे। त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी सर्वच जण आपापल्या दैवताला साकडे घालत असताना दिसत आहेत, तर खुद्द ते सुद्धा अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात असल्याचे दिसून येत आहे। त्यातच त्यांच्यासाठी मुस्लिम बांधवांनी थेट अजमेर येथील शरीफ दर्ग्यास चादर अर्पण करून दुआ मागितली असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी हाजी इसा कुरेशी यांच्यातर्फे थेट अजमेर येथील शरीफ दर्ग्यास चादर अर्पण करून दुआ मागितली। याबरोबरच महाराष्ट्र राज्यात उद्धव ठाकरे यांच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार यांना विजयी करण्याची दुआ मागितली असल्याचे कुरेशी यांनी
यांनी सांगितले. सदर व्हिडिओ शहर आणि परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर स्वागत. मराठवाड्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ उद्यानात वाघांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी कूलर बसवण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात उष्णतेपासून या मुक्या जनावरांना दिलासा मिळताना बघायला मिळत आहे. मराठवाड्यात उष्णतेचा तडाखा हा दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळत आहे. येथील तापमान 43.5 अंशावर पोहोचले आहे. याचा तडाखा सामान्य नागरिकांना तर जाणवतच आहे, परंतु जनावरांना देखील जाणवत असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे. उन्हामुळे महापालिकेच्या प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापन सतर्क झालंय. उन्हाचा सर्वाधिक त्रास वाघ आणि बिबट्यांना होत असल्यामुळे त्यांच्या पिंजऱ्यासाठी नवीन कूलर खरेदी करण्यात आलाय. काही पिंजऱ्यांना कूलर लावण्यात आले असून वाढत्या उन्हापासून अन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने देखील उपाययोजना आखल्या जात आहेत. महापालिकेचे सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. वाघांचे प्राणी संग्रहालय अशी त्याची ओळख आहे. राज्यातील कोणत्याही प्राणी संग्रहालयात नसतील एवढे वाघ या प्राणी संग्रहालयात आहेत. पिवळे पट्टेरी वाघ आणि पांढरे वाघ या प्राणी संग्रहालयाची ओळख सांगतात. प्राणी संग्रहालयात अन्यही प्राण्यांची संख्या मोठी आहे, पण प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी येणारे नागरिक प्रामुख्याने वाघ पाहायला मिळतील म्हणून या ठिकाणी येतात. पालिका प्रशासनाने देखील वाघांच्या पिंजऱ्यांची योग्य निगा राखल्याचे चित्र आहे. वाघांसाठी पिंजऱ्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, पिंजऱ्याच्या आवारात मचांची उभारणी, पाण्याचे गच्च भरलेले हौद, कूलर आदी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ उद्यानात वाघांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी कूलर बसवण्यात आले आहेत. यामुळे काही प्रमाणात उष्णतेपासून या मुक्या जनावरांना दिलासा मिळताना बघायला मिळतंय. पिसोर गावामध्ये 8 ते 10 दिवसापासून पाणी येत नाही. बांधकाम सर्रासपणे सुरू आहे, त्यांना पाणी मिळते पण पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. पाणी टंचाईच्या अनुषंगानं आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत. त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या 500 मीटरमध्ये कुठल्याही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाही आहे. त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे. जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे. त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना 15 जूनपर्यंत ते काम थांबवून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत.
आणि सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाबीचा वापर करून टंचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. एकीकडे असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जारी केले असले तरी कन्नड नजीक असलेल्या पिशोर गावामध्ये सदर आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्या असल्याची बाब समोर आली आहे. पिशोर गावामध्ये मागील 10 दिवसांपासून पाणी येत नसल्याने स्थानिक नागरिक मेटाकुटीस आले आहेत. असे असताना देखील पिशोर भागामध्ये बांधकामासाठी सर्रासपणे पाण्याची विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर सर्वांना मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी पिशोर गावामध्ये हंडा मोर्चा काढण्यात आला होता. पिशोर गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला चांगलाच जाब विचारलाय. शिवाजीनगर येथे बुद्ध भीमगीत व धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून भगवान गौतम बुद्धाची व्यक्तिरेखा साकारणारे गगन मलिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमास उपासकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजेंद्र कांबळे यांनी केले. दोस्तों, मैं गगन मलिक आप सभी के बीच छत्रपति संभाजीनगर आ रहा हूँ. 28 मई को डॉक्टर बाबा साहब उद्यान शिवाजीनगर में है. मैं चाहता हूँ कि आप सभी लोग इस धम्म सभा में हिस्सा लें और धम्म चक्र को गतिमान करने में सहायक बने. मैं बहुत बहुत शुक्रिया करता हूँ राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान का, जो कि इस धम्म सभा के आयोजक हैं, और वो सभी लोग जो इस सभा के साथ जुड़े हैं. तो आइए मिलकर सपना पूरा करते हैं बाबा साहब का. बौद्धमय भारत. नमो बुद्धाय. जय भीम. माता रमाई चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती संभाजीनगर शिवाजीनगर या ठिकाणी भव्य अशी धम्म परिषद आयोजित केली आहे. या धम्म परिषदेसाठी विशेष उपस्थिती म्हणून ज्यांनी धम्म पदयात्रा काढली होती असे गगनजी मलिक साहेब यांची उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे विशुद्धानंद भंतेजी, बोधीपालो भंतेजी आणि या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेशजी भैया टोपे साहेब ही उपस्थित राहणार आहे. आणि ह्या कार्यक्रमाला असं विशेष सहकार्य करणारे आपले धम्म उपासक अशोकजी येरेकर साहेब ही उपस्थित राहणार आहे. ऋषिकेशजी कांबळे सर उपस्थित राहणार आहे. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयदेवजी गायकवाड ही उपस्थित राहणार आहे. रमेशजी गायकवाड साहेब हे उपस्थित राहणार आहे. जालिंदरजी शेंडगे उपस्थित राहणार आहे. अरुण भाऊ बोर्डे हे उपस्थित राहणार आहे. प्राध्यापक नामदेव सोनवणे हे उपस्थित राहणार आहे. असे असंख्य आंबेडकर चळवळीचे नेते, पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका ह्या धम्म परिषदेचा लाभ घेणार आहे. आणि येणाऱ्या 28 तारखेला या कार्यक्रमासाठी मी असे आवाहन करतो की जास्तीत जास्त बौद्ध उपासक उपासिका हजारोच्या संख्येने या धम्म परिषदेचा सर्वांनी लाभ घ्यावा. मी राजेंद्र मंजाजी कांबळे युवा प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष आहे. ह्या धम्म परिषदेचा मी आयोजक म्हणून मी आवाहन करतो. दूध पेढा, गुलाब खस, इमरती, शक्करगोटी, मारुत्या, गावरान यासह 36 जातीचे नैसर्गिक पद्धतीने गवतात पिकवलेल्या आंब्याची मेजवानी जर तुम्हाला करायची असेल तर सदर आंबे हिमायत बागेत विक्रीसाठी उपलब्ध असून प्रवेशद्वारावर देखील केंद्र सुरू करण्यात आले आहे. आपल्या शहरात 36 पेक्षा अधिक जातीचे आंबे, तेही नैसर्गिक पद्धतीने गवतात पिकवलेले, खास विक्रीसाठी उपलब्ध आहे. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र हिमायत बाग या ठिकाणी विशेष आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये केशर, हापूस, गुलाब, खास, इमरती सफेद, मानवता, काला मालोदा, शंकरघोटी, अल्फान, खुद्दूस, मलकोबा, चिनी मलबोबा, राजापुरी, बादाम, पायरी, तोतापुरी, गावरान असे अनेक जातींचे आंबे कमी दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र हिमायतबाग येथील आतील बाजूस असलेल्या विक्री केंद्रामध्ये आणि प्रवेशद्वारावर असलेल्या दुसऱ्या विक्री केंद्रावरती हे सर्व आंबे नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवण्यात आल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 36 पेक्षा अधिक जातींचे आंबे तेही नैसर्गिक पद्धतीने गवतात पिकवलेले खास विक्रीसाठी उपलब्ध आहे. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र हिमायतबाग या ठिकाणी विशेष आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. घरबसल्या सदर आंबे विकत घ्यायचे असतील तर सचिन कुंडारे 9975511142, दिलीप जाधव 9421667002, गणेश उंद्रे 8830674658 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आंबे खरेदी करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. हिट अँड रन प्रकरणात न्यायाधीशला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही तर पोलीस प्रशासनावर देखील प्रश्न निर्माण होतो. खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप. सिद्धार्थ उद्यानातील वाघ आणि बिबट्यांचे खास थाट. उन्हाची चाहूल लागताच प्राणी संग्रहालयात कूलर आणि थंडाईचे महानगरपालिकेचे खास नियोजन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.